नमस्कार मंडळी. मकर राशीच्या मंडळींनो, जर मी तुम्हाला सांगितले की 30 जून पूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमचे भविष्य पूर्णपणे बदलू शकते, तर तुमचा विश्वास बसेल का? होय, आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण ग्रहाची चाल आणि मिळत असलेला संकेत असे काहीतरी सांगत आहे जे प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तींनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कदाचित सध्या तुम्ही एखाद्या समस्येत असाल, कदाचित एखाद्या उत्तरची वाट पाहत असाल, किंवा कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुमची साथ देत नाही. पण मंडळी, पुढील काही दिवसात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारांना हादरवू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पैशाच्या संबंधित असू शकते, प्रेमाच्या संबंधित असू शकते, किंवा एखाद्या अशा व्यक्तीशी संबंधित असू शकते जिचा तुम्ही सध्या विचारही करत नसाल. पण ती व्यक्ती कोण आहे? ही फक्त व्यक्ती जुनी ओळख आहे का? तुमची भूतकाळातील कोणी आहे, की एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे? ग्रहाचे संकेत सांगतात की 30 जून पूर्वी मिळणारा एक फोन कॉल किंवा एक मेसेज किंवा एक भेट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. मकर राशी, तुम्ही मेहनती आहात, जिद्दी आहात आणि संघर्षातून मार्ग काढणारे आहात. पण गेल्या काही महिन्यात तुम्हाला जे अडथळे आले ते आता सांगण्याच्या मार्गावर आहेत. पण सावधान, प्रत्येक व्यक्ती तुमच्या भल्यासाठीच येते असं नाही. म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यक्ती कोण असू शकते, कोणता मोठा संकेत तुम्हाला मिळणार आहे, 30 जून पूर्वी कोणती घटना घडू शकते, आणि शेवट असा गुप्त संकेत जो अनेक मकर राशीच्या लोकांचे आयुष्य बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज जे सत्य तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य असू शकते. मकर राशी, तयार आहात का त्या व्यक्तीचे रहस्य जाणून घेण्यासाठी? चला तर मग सुरू करूया. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण जाणून घेऊया सध्या ग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहे. 30 जून पूर्वी घडणाऱ्या त्या मोठ्या घटनेची संकेत कुठून मिळत आहे? गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण त्यानुसार फळ मिळत नाही. काही कामे शेवटच्या क्षणी अडकतात, काही लोकांचा विश्वासघात केला असेल, किंवा काही संधी तुमच्या हातातून निसटल्या असतील. पण मकर राशी, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो, आणि तुमच्या आयुष्यात जो प्रकाश हळूहळू दिसू लागला आहे, तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव आहे. शनिदेव काहीही मेहनती व्यक्तीला रिकाम्या हाताने ठेवत नाही. ते वेळ घेतात, परीक्षा घेतात, पण योग्य वेळ आली की नक्की फळ देतात. याच कारणामुळे सध्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी घटना पुढे जाऊन खूप मोठे परिणाम देऊ शकतात. काही मकर राशीच्या लोकांना असे जाणवेल की जुन्या गोष्टी पुन्हा समोर येत आहेत. एखादी जुनी ओळख, जुने संपर्क, किंवा पूर्वी अर्धवट राहिलेली संधी पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. आणि इथे होतो सुरू एक व्यक्तीची गोष्ट. कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असेल, कदाचित ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधी असेल पण योग्य वेळ नसल्यामुळे दूर गेली असेल, किंवा कदाचित अशी व्यक्ती असेल जिची अजिबात अपेक्षा केली नसेल. ग्रहाचे संकेत असे सांगतात की पुढील काही दिवसात तुमच्या जीवनात संवादाचे महत्त्व खूप वाढणार आहे. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी अचानक भेट, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठी बदल घडू शकते. मकर राशीच्या लोकांनो, एक खास सवय असते, ते कोणावर लगेच विश्वास ठेवता येत नाही. हीच काळ आहे तुमच्या सर्वात मोठी ताकद ठरणार आहे, कारण पुढे येणारा प्रत्येक व्यक्तीची भूमिका सारखी नसते. काही लोक तुमच्यासाठी संधी घेऊन येतील, काही लोक तुमची परीक्षा घेतील, आणि काही व्यक्ती अशी असेल ती तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकते. पण ती व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित आहे का? ती तुमच्या पैशाच्या संबंधित आहे का? ती तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवणार आहे? याचे उत्तर आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत, कारण पुढील भागात मी सांगणार आहे की ती व्यक्ती नक्की कोण आहे आणि कोण असू शकते, आणि 30 जून पूर्वी तिची एंट्री कशी होऊ शकते. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येतो ज्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ती व्यक्ती नक्की कोण आहे? ग्रहाचे संकेत सांगतात की 30 जून पूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती समोर येऊ शकते, तिच्यामुळे तुमच्या जीवनात मार्ग बदलू शकतो. पण ही व्यक्ती प्रत्येकासाठी सारखी असणार नाही. मकर राशी लोकांसाठी ही व्यक्ती जुना मित्र किंवा मैत्रीण असू शकते. बराच काळ संपर्क नसलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते. काहींसाठी ही व्यक्ती भूतकाळातील प्रेमाशी संबंधित असू शकते. ज्या नात्याचा शेवट झाला असेल त्यातून पुन्हा एक नवीन संवाद सुरू होऊ शकतो. तर काय मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती नोकरी, व्यवसाय किंवा
प्रश्नांच्या संबंधित असू शकते. तुम्हाला अचानक एक फोन येतो, समोरची व्यक्ती तुम्हाला एक संधी देते आणि त्या एका संधीमुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलते. हे शक्य नाही, कारण ग्रहाचे संकेत सांगतात की तुमच्या जीवनात येणारी ही व्यक्ती फक्त एक व्यक्ती नसून संधी, एक संदेश किंवा एक नवीन सुरुवात येणार आहे. पण आता इथे मोठा प्रश्न निर्माण होतो. ही मोठी तुमच्या भल्यासाठी येणार आहे की तुमच्या परीक्षा घेण्यासाठी? मकर राशीच्या मंडळींनो, या काळात कोणावर लगी विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती कितीही गोड बोलणारी असेल, तिचे शब्द नव्हे तर तिची कृती पहा. कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्या जवळ येतील, पण काही लोक तुमच्या मदतीसाठी येतील आणि काही लोक फक्त तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्यासाठी येऊ शकतात. म्हणून पुढील काही दिवस तुमच्यासाठी निरीक्षणाचे असतील. कोण तुमच्याशी संपर्क साधणे, कोण तुमच्याबद्दल अचानक रस दाखवणे, कोण तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करतात प्रयत्न करते, या सर्व गोष्टीकडे लक्ष द्या. कारण त्या व्यक्तीचा संकेत या 5 गोष्टींमध्ये लपलेला असू शकतो. विशेष म्हणजे काही मकर राशीच्या लोकांना 20 जून ते 30 जून दरम्यान एखादी अशी माहिती मिळू शकते जी त्यांना अनेक दिवसापासून माहीत नव्हती आणि हे सत्य समोर आल्यानंतर त्याचे काही निर्णय पूर्णपणे बदलू शकतात. कदाचित म्हणून ग्रह वारंवार एकच गोष्टीकडे इशारा करत आहे. ती व्यक्ती येणार आहे, पण त्या व्यक्तीच्या आगमनामुळे तुमचा पैसा, करिअर आणि नशिबावर नेमका काय परिणाम होणार आहे, याचं उत्तर पुढील भागात जाणून घेऊया. तर मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण ते जाणून घेणार आहोत की त्या व्यक्तीची आणि 30 जून पूर्वी घडणाऱ्या घटना तुमच्या पैसा, करिअर आणि नशिबावर नेमका काय परिणाम करू शकतो. ग्रहाचे संकेत सांगतात की मकर राशीचे अनेक लोकांसाठी हा काळ अधिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यापासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता मार्गी लागू शकतात. अडकलेले पैसे, थांबलेले काम, रखडलेला व्यवहार यामागे अचानक गती होऊ शकते. काही मकर राशीच्या लोकांना अशी संधी मिळू शकते जी पूर्वी फक्त स्वप्नात पाहिली होती आणि विशेष म्हणजे ही संधी एखाद्या व्यक्तीमार्फत येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून सुरुवातीपासून आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचे महत्त्व खूप मोठे असू शकते. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला नवीन नोकरीची माहिती देईल, कदाचित एखाद्या व्यवसायाची संधी देईल किंवा कदाचित तुमच्यासाठी बंद झालेले एक दार पुन्हा उघडेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा नशीब बदलण्याची वेळ जवळ येते तेव्हा अनेकदा अडथळेही वाढतात. म्हणून पुढील काही दिवस जर एखादी छोटी गोष्ट अडचण आली तर घाबरू नका, कारण ती कायमची नसणार. मकर राशीच्या लोकांनो, सर्वात मोठी ताकद म्हणजे ज्याची मेहनत आणि ज्याची शिस्त, आणि आता हाच गुणाचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. काही लोकांना नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना बढतीची बातमी मिळू शकते, तर काहींना व्यवसायाचा ग्रह किंवा संपर्क मिळू शकतो ज्यामुळे उत्पन्न वाढू शकते. मंडळी, सावधगिरी आवश्यक आहे. या काळात कोणतीही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचा. कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयात घाई करू नका, कारण योग्य निर्णय घेतल्यास ही वेळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. ग्रहाचे आणखीन एक संकेत सांगतात की 30 जून पूर्वी एखादी एक अशी माहिती किंवा सत्य तुमच्या समोर येऊ शकते ज्यामुळे तुम्ही आर्थिक किंवा करिअरबद्दल संबंधित मोठा निर्णय घ्याल आणि तो निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. पण पैसा आणि करिअर एवढेच नाही, तर त्या व्यक्तीची संबंध तुमच्या भावनिक जीवनाशी असू शकतो. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंबामध्ये कोणते बदल दिसत आहे याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण पुढील भागात उघड होणार आहे की एक असे रहस्य जे अनेक मकर राशीच्या लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर असू शकते. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे येणार आहोत ज्याबद्दल अनेक जण सर्वात जास्त उत्सुक असतात: प्रेम, नातेसंबंध आणि मनाशी जोडलेली गोष्ट. सुरुवातीपासून आपण ज्या विशेष व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचा संबंध फक्त पैसा किंवा करिअरशी असे नाही. अनेक मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती भावनिकदृष्ट्या किंवा महत्त्वाची ठरू शकते. कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असेल, एखादी अशी व्यक्ती जिच्याशी कधी या काळात खूप जवळचे नाते होते पण परिस्थितीमुळे अंतर निर्माण झाले. मकर राशीच्या लोकांनो, अचानक जुन्या अडचणी जाग्या
झाल्यासारखे वाटेल. एखादा मेसेज, फोन किंवा सोशल मीडियावरून संपर्क पुन्हा सुरू होऊ शकतो. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे जी व्यक्तीकडून तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधू शकते. काही लोकांसाठी ही नवीन व्यक्ती असू शकते, पण सुरुवातीला साधी ओळख वाटणारी ही व्यक्ती हळूहळू तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकते. मकर राशीच्या लोकांचे मन सहजासहजी कोणावर जडत नाही. ते आधी निरीक्षण करतात, समजून घेतात आणि मगच कुणाला तरी मनात स्थान देतात. आणि यावेळी तुम्ही तेच करणार आहात. पण लक्षात ठेवा, भावनांच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, कारण ग्रह सांगत आहे की या काळात आकर्षण आणि वास्तव यामागे फरक ओळखणे खूप गरजेचं आहे. ज्यांच्या आयुष्यात कधीच जोडीदार नव्हता त्यांच्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. गैरसमज दूर होऊ शकतात, मनातील न बोललेल्या गोष्टी बोलल्या जाऊ शकतात आणि नात्यात पुन्हा एखादा विश्वास निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसू शकते. काही दिवसापासून चालू असलेले वाद किंवा तणाव कमी होऊ शकतात. मकर राशी, कधी कधी आयुष्य बदलणारी व्यक्ती प्रेमसंबंधात नसते. ती एखादा मित्र असू शकते, एखादं नातेवाईक असू शकतं, एखादी अशी व्यक्ती असू शकते की योग्य वेळी योग्य सल्ला देऊन तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आणि म्हणूनच ग्रह सतत एकीकडे लक्ष देतात, एक गोष्टीकडे इशारा पण करत असतात. त्या व्यक्तीचे दुर्लक्ष करू नका, कारण तिच्या आगमनाने एक मोठा आदेश असू शकतो. पण त्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 30 जून पूर्वी मोठे संकेत मिळतील ज्यावरून तुम्हाला समजेल की हीच ती व्यक्ती आहे. याचे उत्तर आपण पुढील आणि अंतिम भागात जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. 30 जून पूर्वी घडणाऱ्या घटना साध्या नसतील, पण काही लोकांना अचानक एखादा फोन कॉल येऊ शकतो, काहींना एखादी व्यक्ती भेटू शकते, तर काहींना अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. तुमच्यासाठी आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोणत्याही स्वरूपात येऊ शकते. ती एखादी जुनी ओळख असू शकते, एखादा मित्र, नातेवाईक किंवा एखादी नवीन व्यक्ती असू शकते, पण तिचा तुमच्या आयुष्यावर होणारा मोठा परिणाम असण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या आहेत आणि ह्यावेळी ज्या नशिबावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल, पण ती आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी लगेच ओळखता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस तुम्हाला ओळखता नाही येणार. म्हणून प्रत्येक नवीन व्यक्ती, प्रत्येक नवीन संपर्क आणि प्रत्येक नवीन संधीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतही काही सकारात्मक बदल दिसू शकतात. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये काही लोकांसाठी नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहे. जुने मतभेद मिटू शकतात आणि नवीन नाते तयार होऊ शकतात. तर उपाय, शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. ओम शनिचाराय नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तीला अन्न दान करा. मकर राशीच्या मंडळींनो, 30 जून पूर्वी येणाऱ्या प्रत्येक संकटाकडे लक्ष द्या, कारण कदाचित तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात तो बदल आता अगदी जवळ आलेला आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉन नक्कीच दाबा मंडळी. भेटू अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.